लक्षवेधी क्रमांक 3 आहे. सभापती महोदया वितरित केल्याप्रमाणे राज्यातील सेल्फ फायनान्स इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये काही शाळा 2010 पासून सुरू आहेत, तर काही शाळांना 1ली ते 5वी पर्यंत मान्यता आहे, त्यांना 6वी ते 12वी पर्यंत दर्जावाढ देणं, तसेच काही शाळा 1ली ते 12वी पर्यंत सुरू आहेत. या शाळांना मान्यता घेताना 31 वर्षाचा नोंदणीकृत भाडे करार द्यावा लागतो. त्याचबरोबर 15 लाखाची मुदत ठेव ठेवावी लागते. चलन जे आहे ते 1.5 लाखाचं काढावं लागतं आणि त्याचबरोबर इरादापत्र घ्यावं लागतं. पूर्वीचा नियम असा होता की 5 वर्षाचा भाडे करार चालायचा. त्याचबरोबर 5 लाख रुपये मुदत ठेव सुद्धा चालत असायची, 5,000चं चलन चालायचं आणि इरादापत्र नसायचं. त्यामुळे बऱ्याचशा शाळा या नवीन ज्या नियम आणि अटी आहेत त्यामुळे अडचणीमध्ये आलेल्या आहेत. अशा सुरू असलेल्या शाळांना ज्यांना शासनाने युडायस नंबर सुद्धा दिले आहे, या शाळांना मान्यता देण्यासंदर्भात मंत्री महोदयांनी माझी विनंती आहे की त्यांना त्यांच्या अटी शिथिल करणार का? सभापती महोदय, हा ऍक्ट आहे, सेल्फ फायनान्स हा ऍक्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही अटीची शिथिलता वगैरे करण्याचे अधिकार हे थेट मंत्र्यांना नसतात. आणि त्याच्यामुळे मी आपली एक मीटिंग घेईन. आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की या काळामध्ये जवळजवळ 1445 शाळांना आपण इरादापत्र एवढी कधीही दिली गेली नाही, एवढी दिलेली आहेत. आता माझी सभागृहाला आणि आपल्या सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती आहे की आपण हे बंद केल्यानंतर त्याच्या मागची भूमिका अशी आहे की बृहत आराखडा तयार करावा आणि बृहत आराखड्याप्रमाणेच फक्त परमिशन्स द्याव्या, नाहीतर संख्या एवढी होणार की शेवटी त्या शाळा बंद पडायला लागतील आणि त्यांच्या स्टाफचा प्रश्न निर्माण होईल. त्याच्यामुळे काही जेन्युइन प्रश्न आहेत की ज्या ठिकाणी आम्ही इरादापत्र दिली परंतु नंतर ते भाग हे महापालिकेमध्ये आले. ग्रामपंचायतीचे नियम वेगळे असतात, महापालिकेचे नियम वेगळे असतात, परंतु तरी पण ह्याच्यामध्ये रिलॅक्सेशन देण्याची आम्हाला नसल्यामुळे, ऑथॉरिटी नसल्यामुळे किमान रिलॅक्सेशन देण्याचे अधिकार जरी आम्हाला प्राप्त झाले, आम्ही त्याच्यामध्ये अमेंडमेंट केले, तर याच्यातले बरेचसे प्रश्न सुटू शकतील. आपण ज्याला शाळा सुरू करायची म्हणतो आणि एका किरकोळ रकमेसाठी, कारण शाळेमध्ये इन्व्हेस्टमेंट केवढी तरी असते, त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांच्या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे की आपण त्याच्यावर चर्चा जरूर करू, परंतु किमान दर्जा राहायला पाहिजे. तर किमान बंधनही शाळांवर पाहिजेतच, कारण शेवटी त्या सेल्फ फायनान्सच्या शाळा आहेत, त्याच्यावर आमचं फार कमी नियंत्रण असतं. हे लक्षात घेऊन आपण चर्चा अवश्य करू आणि पॉझिटिव्हली चर्चा करू. आणि त्याच्यामुळे सर्वच सदस्यांना माझी विनंती आहे की चर्चेचं आश्वासन दिल्यामुळे या ठिकाणी हा ऍक्ट आहे, ह्याच्यावर कुठलाही बदल हा मी स्वतः सभागृहामध्ये करू शकत नाही. ह्या सभागृहामध्येच त्याची अमेंडमेंट आणायला लागेल, त्याच वेळेला मला हे अधिकार प्राप्त होतील. आणि त्याच्यामुळे आपली मी मीटिंग घेतो आणि या संदर्भातले आपल्याला जर काही अमेंडमेंट करायची असेल तर ती अधिसूचना काढून सुद्धा कॅबिनेटकडून होऊ शकते, परंतु पॉझिटिव्हली आपण याच्यामध्ये मीटिंग घेतो मी. त्याच्यामुळे त्या मीटिंगमध्ये आपण चर्चा करूया या संदर्भातली. सन्माननीय किरण सर नाईक देते अभ्यास. धन्यवाद सभापती महोदय. मीटिंग घेतो, त्यांच्या अखत्यारीत विषय नाहीये, पण विचारा. माननीय शिक्षण मंत्र्याचा मी मनापासून आभार मानतो की आपण अतिशय मोठा निर्णय घेतला की टप्पा वाढ देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आपण मागच्या काळामध्ये देखील 1160 करोड रुपये त्रुटीपूर्तता केलेल्या शाळेला दिला, हा देखील एक ऐतिहासिक निर्णय आपल्या कार्यकाळात झाला. शिक्षकांना दिलासा देण्याचे काम आपल्या माध्यमातून या सत्रामध्ये झालेले आहे. आपण डोंगरी भागाची जी विद्यार्थ्याची पटसंख्या आहे ती 20 वरतून 15 करण्याचा निर्णय घेतला. आपण अल्पसंख्याक शाळेची 30 वरतून 20 पटसंख्या करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे आता काही त्रुटीपूर्ततेमध्ये शाळा आहेत त्यांचा देखील काही आपण जर त्याच्यात खाजगी शाळा ज्या आहेत त्यांच्या विद्यार्थ्याची पटसंख्या शिथिल केली तर त्या देखील अनुदानाच्या याच्यामध्ये 20% बसतील. म्हणून आम्ही आपल्या शासनाचं आणखीन आपलं शिक्षण विभागाचं मनापासून अभिनंदन करेल साहेब. या ठिकाणी हा जो म्हात्रे साहेबांनी लक्षवेधी लावलेली आहे, तर मंत्री महोदय बृहत आराखडा असावा असे मी अनेकदा मांडलेले आहेत. याचा बृहत आराखडा आपण सेल्फ फायनान्सच्या शाळा देण्याचा
करण्यात आलेला आहे का? दुसरा माझा प्रश्न असा आहे की 2010 ते 19 पर्यंतच्या अटीनुसार 5,000 रुपये चलन व 5 वर्ष करारनामा इत्यादी प्रश्न बाबी विचारा शासन सर, लागू नाही साहेब, करेल प्रश्न काय? फक्त या ठिकाणी 2020 पासून शासन स्तरावर मान्यतेसाठी प्रलंबित असलेले अनेक शाळा आहेत, म्हणून 15 लाख रुपये मुदत ठेव तसेच 31 वर्षाचा करारनामा इत्यादी बाबी अन्यायकारक आहेत. या अटी आपण शिथिल करणार का? माननीय मंत्री महोदय, आपण त्यावर कारवाई करून शाळा दर्जा वाढ व नवीन मान्यतेसाठीच्या जाचक अटी शिथिल करणार का? त्यांनी सांगितलं बैठक घेऊ म्हणून ना. सभापती महोदय, मी बैठक घेतो म्हणून सांगितलेलंच आहे. फक्त एकच आहे, बृहत आराखडा करायचं काम हे सोपवलेलं आहे आयुक्तांकडे. पण सातत्याने काय होतं की मी ऑनलाईन पद्धत सुरू केलेली होती. ऑनलाईन पद्धत बंद करून सुद्धा आता जवळजवळ वर्ष होऊन गेलं, तरी सातत्याने लोकप्रतिनिधींकडून विनंती आली तर पुन्हा आम्हाला ते कन्सिडर करायलाच लागतं. आणि मग त्या नवीन शाळांना मान्यता म्हणजे किंवा आपण इरादापत्र मिळतं. आणि त्याच्यामुळे ही प्रक्रिया कुठेतरी थांबण्याची गरज आहे. हे थांबलं तरच मला बृहत आराखडा करणं सोपं जाईल. आणि बृहत आराखडा करणं फार महत्वाचं आहे. नाहीतर पुढच्या काळामध्ये एक शिक्षकांमध्ये सुद्धा जर त्या शाळा बंद पडल्या तर एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा दिल्यानंतर त्या शाळा चालल्या सुद्धा पाहिजेत. आणि त्याच्याच बरोबर शाळांच्या संदर्भात इतर सुद्धा काही ज्या सूचना होत्या त्या संदर्भात सुद्धा कमिटी ही आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमणार आहे. आणि त्याच्यामध्ये जे संस्था चालक आहेत त्याचप्रमाणे मुख्याध्यापक आहे ह्या सर्वांनाच घेऊन या स्वयं अर्थसहाय्यित ही जी आपली एक पद्धत आहे याला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू. आजगावकर, आता खरं प्रश्न विचारायला काही वाव नाही, पण आपलं देते मी, तुम्ही विचारताय म्हणून द्या. आजगावकर बोला. खूपच कमी संख्येच्या ह्याच्याबद्दल सभापती महोदय, आपण जर एकच मिनिट. नाही असं नाही आजगावकर सर, नाही साहेब, असं काय इथे काय आपण आपण एक गोष्ट लक्षात घेतली आग्रह पाहिजे ठीक आहे, की पण असं नाही करता. अदरवाईज तुम्हाला असं जर नाही शेवटी. सेल्फ फायनान्सची शाळा चर्चेला उघडायची बोलवलं असेल तुम्हाला, तर त्यासाठी बंद खूप ठेवा. अटी शर्ती आहेत. पण या ऑटोमॅटिकली त्या कॅटेगरीमध्ये जात असल्यामुळे उलट त्या शाळांना ऍडव्हान्टेज आहे. ते दुसऱ्या संस्थेमध्ये एकतर मर्ज होऊ शकतात किंवा ते फी घेऊन अधिक चांगल्या तऱ्हेने शाळा चालवू शकतात. त्यांना जर इंग्रजी मीडियमच्या शाळा कन्व्हर्ट करून पाहिजे असतील तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण सकारात्मक विषय हे करू. परंतु मी अगोदरच घोषित केलेलं होतं की टप्पा अनुदान जे उशीर होतोय हा केवळ ह्या निर्णयामुळे उशीर होतोय की सातत्याने आपण या मागण्या करत राहिल्यानंतर अंतिम निर्णय कधीतरी घ्यायला लागतो. त्यामुळे अंतिम निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये जेवढ्या काही घेण्या शक्य होतं आपण सगळ्या घेतल्या आहेत. अगदी ऍव्हरेज सुद्धा लावली आपण, म्हणजे मागच्या वर्गामध्ये कमी असतील आणि शेवटच्या वर्गामध्ये कमी असतील तरी त्यांना देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे एवढं लिबरल कोणीच राहिलेलं नव्हतं. परंतु एकदमच ज्याच्यामध्ये पटसंख्या नाही त्या शाळांच्याबद्दल हे केलं तर ते टिकू शकणार नाही आणि सरकारवरचा बोजा एवढा वाढेल की पुढचा टप्पा सुद्धा देणं सरकारला शक्य होणार नाही. कारण अशा सुद्धा शाळांची संख्या मोठी आहे आणि त्याच्यामुळे आपण जो त्यांना दर्जा देतोय या दर्जाचा फायदा निश्चितपणे त्यांना होईल. कारण आपण सेल्फ फायनान्सच्या शाळा देण्याच्या बंद केलेल्या आहे. त्याच्यामुळे त्या शाळांना ते फी घेऊन अधिक उत्तम तऱ्हेने डेव्हलप करू शकतील. त्याच्यामुळे हा आग्रह धरण्याची माझी नम्र विनंती आहे. आता आजगावकर फक्त, आणि मला सन्माननीय मंत्री महोदय गावित साहेब आलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे श्री किशोर दराडे यांची लक्षवेधी आहे त्याच्यासाठी, त्यामुळे त्याच्यावर मी जाणार आहे. बाकी आता तुम्हाला बैठकीला बोलवणार आहे ना, तो सगळं तुमच्या मतदारांना कळलेलं आहे की तुम्ही लक्ष घातले म्हणून या विषयात. नको आता महोदयाने उत्तर दिलेलंच आहे की मीटिंग बोलू, परंतु त्या ठिकाणी जर बघितलं तर 30 लाखाची त्या ठिकाणी ठेव असेल, 30 वर्षाचा करार असेल किंवा 15 लाखाची ठेव असेल, ही बाब त्या ठिकाणी संस्थांना फार अडचणीची आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातले जिथं कमी फी मध्ये शिक्षण देण्याची भूमिका सगळ्यावर बैठकीत बोलायचं एकच मिनिट आणि त्या ठिकाणी ही अट रद्द झाली पाहिजे. त्याचबरोबर बृहत आराखडा जो आहे तो किती दिवसात होणार आहे, शिक्षक कारण महत्वाचं आहे तो बृहत आराखडा होणं. आणि मागाशी आपण एक घोषणा केली की त्या ठिकाणी डोंगरी विभागाला 15 विद्यार्थी संख्येची अट असेल, अल्पसंख्याकांसाठी 20 असेल, तर त्या ठिकाणी 137 शाळा फक्त राहत आहेत शहरी आणि ग्रामीण भागातल्या. त्या सुद्धा जर आपण पात्र केल्या तर मला वाटते सगळ्यांचं कल्याण होईल आणि आपण चांगली घोषणा केली. त्यामुळे ही सुद्धा घोषणा आपण करावी. सभापती महोदय, मी अगोदरच सांगितलं ह्यांना आपण सेल्फ फायनान्सचा स्टेटस देतोय आणि त्याच्यामुळे ह्यांना काही अडचण असू नये. आपण जेवढं काही रिलॅक्सेशन करता येतं सगळ्याच्या सगळं रिलॅक्सेशन केलेलं आहे. याच्यापेक्षा अधिकच्या मग त्या काळाच्या अनुरूप टिकणार नाहीत शाळा.
आणि त्याच्यामुळे आपण त्यांना काही रद्द करत नाही किंवा त्या शाळा कॅन्सल करत नाहीये. त्या फी घेऊन शाळा चालू शकतात, त्या दुसऱ्या शाळेमध्ये मर्ज होऊ शकतात, स्थलांतर होऊ शकतात. या सगळ्याच्या संदर्भात जे काही सहकार्य शासन म्हणून त्यांना लागेल हे सगळं सहकार्य देण्याची माझी तयारी आहे. आणि त्याच्यामुळे त्या शिक्षकांचे जॉब सुद्धा राहतील आणि त्या शाळा सुद्धा चालू शकतील. आणि मी अगोदरच घोषित केलेलं आहे की याच्यानंतर सेल्फ फायनान्सला नवीन जोपर्यंत बृहत आराखडा होणार नाही तोपर्यंत कुठलीही नवीन शाळा अलाव केली जाणार नाही. त्याची नोंद सुद्धा सर्वांनी घेतली पाहिजे. आणि याच्या पुढे माझ्या शिफारस आली तर मग काय होतं की आपण एकच शिफारस केली आणि ती सुद्धा मान्य नाही झाली, असा जो एक संभ्रम निर्माण होतो सन्माननीय सदस्यांच्या मनामध्ये, तर तसं कुठले आपण आता मनामध्ये बाळगू नये. कारण आपल्याला कुठेतरी हे थांबवायला लागेल आणि ते थांबवण्याच्या दृष्टीने हे आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे ताबडतोब बृहत आराखडा तयार करण्याचं आयुक्तांना कळवलेलं आहे. लवकरात लवकर हा बृहत आराखडा आम्ही पूर्ण करू आणि ज्या ठिकाणी शाळा नाहीत त्या ठिकाणी आपण निश्चितपणे शाळा देऊ, परंतु शाळा सुद्धा टिकल्या पाहिजेत ही सुद्धा भूमिका कधी ना कधी घ्यायला लागेल. अतिशय चांगली चर्चा झाली. ह्या स्वयं अर्थसहाय्य शाळांचा जे महासंघ आहे त्याचे अनेक कार्यकर्ते गेले 2 वर्ष माझ्या सातत्याने नियमितपणे येऊन भेटतात. त्याच्यातले एक आहेत आमच्या त्या सुदर्शनाताई. ते सुदर्शन चक्र फिरायला लागलं की सर्व आमदार सर्वांच्याकडे त्या शाळांचे लोक जात असतात. आणि आपणही ते सभागृहात विषय घेतला. खरं तर अतिशय अवघड विषय आहे कारण बृहत आराखड्यासाठी समाजाकडूनच परत मागणी येते आमच्या भागात शाळा करा. परंतु मला असं वाटतं की तुम्ही याच्यात जे लक्ष घातलंय तर ते महत्वाचं आहे. मला एक छोटंसं सांगायचं असं की जसं आपण काही बोगस शाळा निघाल्या त्या स्वयं अर्थसहाय्य लोकांना वाटतं पण त्यांना मान्यता पण नसते. पुण्यातच अनेक उदाहरणं समोर आली. तसं या स्वयं अर्थसहाय्य शाळा ज्या आहेत त्यांचा दर्जा व्यवस्थित आहे की नाही किंवा त्यांना काही छोट्या मोठ्या अडचणी असतील तर पैसे जरी दिले नाहीत तरी त्यांना एखादा डेस्क ऑफिसर किंवा एखादा विशिष्ट व्यक्ती उपायुक्त दर्जाचे की त्यांच्याकडच्या प्रश्नांचा पाठपुरावा फक्त होण्याच्या दृष्टिकोनातून काही करता आलं तर त्याचा त्यांना सहाय्यक उपयोग होईल. म्हणजे मग तुम्हाला पण ते प्रत्येक ठिकाणी शक्य होत नाहीये ना भेटणं किंवा हे करणं, म्हणून तुम्ही शिकस्त करताय तरी सुद्धा. निश्चितपणे आपण तर असोसिएशनच्या सगळ्या लोकांनाच बोलवतोय मॅडम, परंतु याच्यासाठी एक वेगळा अधिकारी आपण नियुक्त करू. आणि आपण जो दर्जाच्या संदर्भात सांगितलं तर याच्या पुढे ज्याप्रमाणे ॲक्रेडिशन असतं कॉलेजमध्ये त्याप्रमाणे स्कूल म्हणजे गव्हर्नमेंट स्कूल पासून प्रायव्हेट स्कूल पर्यंत सगळ्यांची तपासणी होऊन त्यांना ॲक्रेडिशन दिलं जाणार दरवर्षी. त्याच्यासाठी आम्ही त्याची ॲप सुद्धा तयार करतोय आणि ही प्रक्रिया राबवली जाते आणि त्याच्यामुळे दर्जा सुधारायला मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल.